जय गो माता की जय। राम राम। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। निजानंदरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां। काषाय वक्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज परमपवित्र मंगल मोक्षदा एकादशी आणि आजच्याच दिवशी सद्गुरुनाथ महाराज की जय।
मोक्षदा एकादशीचा आज परमपवित्र मंगल असा दिवस आणि आजच्याच दिवशी संग्रामशिलेच्या द्वंद्वावरती उभे असलेले अर्जुनजी महाराज, कर्तव्य कर्माचं ज्यांनी परिपालन केलं आयुष्यभर, परंतु आज मात्र अर्जुनजी महाराजांच्या हृदयामध्ये द्विधा मनस्थिती झालेली आहे आणि त्या द्विधा मनस्थितीचं निरसन करण्यासाठी गोपालकृष्णांनी आजच्या दिवशी अर्जुनजी महाराजांना जो बोध दान केला, जो गूढार्थ अर्जुनजी महाराजांना सांगितला आणि ज्याचा परिणाम की अर्जुनजी महाराजांच्या मनाची स्थिती ही सम झाली, तो बोध ज्याच्यामध्ये आहे अशी गीता जयंती, जो बोध भगवंतांनी अर्जुनजी महाराजांना दान केला, तो बोध गीता या ग्रंथामध्ये आहे आणि त्या ग्रंथाची उत्पत्ती आज झालेली आहे. आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये काही ग्रंथ सांगितलेले आहेत की ज्यांची उपासना आराधना तुमच्या माझ्याकडून घडली पाहिजे. आपल्या भागवत धर्मामध्ये अनेकानेक नियम आहेत, अनेकानेक परंपरा आहेत, अनेकानेक उपासना पद्धती आहेत आणि भागवत धर्माचा जो पाईक झालेला आहे अशा मनुष्याने गीतेची उपासना करावी, भागवताची उपासना करावी, ज्ञानेश्वरीची गाथाची उपासना करावी. अर्थात भक्तिप्रधान जेवढे काही ग्रंथ वर्णन केलेले आहेत त्या साऱ्या ग्रंथांची उपासना आराधना तुम्हाला मलाही भागवत धर्माने करायला सांगितलेली आहे. मग त्यामध्ये रामायणही येतं, महाभारत सुद्धा येतं. भक्तिप्रधान जेवढे काही ग्रंथ आहेत ते सारे, आणि यामध्ये मुख्यत्वानं ज्या ग्रंथाची उपासना करायला सांगितली तो ग्रंथ म्हणजे गीता आणि भागवत. गीतेची उपासना का तुम्हाला मला करायला सांगितलेली आहे? गीतेचं महात्म्य जर का आपण पाहिलं तर साधू संत अनेकानेक ठिकाणी आपल्या अभंगातून गीतेचं महात्म्य वर्णन करत आहेत. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा, असं महात्म्य सांगितलेलं आहे गीतेचं. आणि अशी गीता वेदव्यासजी महाराजांनी महाभारतातील भीष्म पर्वामध्ये वर्णन केलेली आहे. कोण आहेत वेदव्यासजी महाराज? त्यावेळेला सांगतात, 4 युगापैकी द्वापार युगामध्ये पाराशर ऋषी आणि मत्स्यगंधेच्या उदरी द्वापार युगामध्ये व्यासांचा जन्म झाला आणि एक दिवस 8 वर्षाची मूर्ती असलेले वेदव्यासजी महाराज आपल्या आईला प्रार्थना करतात की आई, मला तपश्चर्या करण्यासाठी जायचं आहे. म्हटले, कशासाठी तुला तपश्चर्या करायची आहे व्यासा? आई, अगं या मृत्यूलोकामध्ये हे जे अज्ञानी जीव आहे, या जीवांचं अज्ञान माझ्याकडून पाहावलं जात नाही. मला तपश्चर्या करायची आहे, भगवंतांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि या सामान्य जीवांच्या उद्धारासाठी काय मार्ग आहे याचा शोध मला लावायचा आहे. आईची परवानगी घेतली आणि 8 वर्षाची कृष्णमूर्ती असलेले व्यास कृष्णद्वैपायन तपश्चर्येसाठी निघून गेले. घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या वेदव्यासजी महाराजांनी केली. बालवयापासूनच तपश्चर्येला आरंभ झालेला आहे आणि पाहता 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 तप एवढं वाढलं महाराज वेदव्यासांचं की एका बोरावरती दिवसामध्ये 1 बोर, छोटंसं बोर खाऊन वेदव्यासजी महाराज तपश्चर्या करायचे. आणि एक दिवस भगवंत वेदव्यासजी महाराजांवरती प्रसन्न झाले
व्यासा, कृष्णा, मी प्रसन्न आहे तुझ्यावरती. काय वर मागायचा असेल तो वर माग. भगवंता, जसे तुम्ही सर्वज्ञ आहात तसा तुमचा व्यास सुद्धा सर्वज्ञ झाला पाहिजे असा वर तुम्ही मला दान करा. अलौकिक अशा प्रकारची बुद्धिमत्ता भगवंतांनी कृष्णांना दान केली. आणि ज्या वेळेला वेदव्यासजी महाराज हे ध्यानासाठी आणि ज्या वेळेला वेदव्यासजी महाराज हे ध्यान करण्यासाठी विराजमान व्हायचे, त्यावेळेला या त्रिभुवनामध्ये जे काही वेदांच्या ऋचांचं अखंड गायन चाललेलं असायचं, ते ऋचांचं गायन वेदव्यासजी महाराजांनी आपल्या बुद्धीच्या बळावरती आपल्या बुद्धीमध्ये साठवून घेतलं. आणि त्या साऱ्या वेदांच्या ऋचा वेदव्यासजी महाराजांनी लिहून घेतल्या. आणि अशा प्रकारे वेदव्यासजी महाराजांनी वेदांची निर्मिती केली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, श्रीमद भागवत आणि महाभारत हे ग्रंथ वेदव्यासजी महाराजांनी ग्रथित करून ठेवलेले आहेत. वेदव्यासजी महाराजांनी विचार केला की वेद हे अमोघ आहेत, त्यांचं महात्म्य लक्षात येणं किंवा हे वेद सामान्य मनुष्यांना कळणं सहजासहजी शक्य नाही. असा कळवळा वेदव्यासजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि वेदव्यासजी महाराजांनी 1,00,000 श्लोकांचं महाभारत निर्माण केलं की या महाभारतामध्ये वेदांचं सार आहे, वेदांचा गुडार्थ आहे. अशा महाभारताचं नाव पूर्वी हे जय असं होतं. त्यानंतर त्या जय नावाच्या ग्रंथाला महाभारत हे नाव प्राप्त झालं. आणि अशा महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये वेदव्यासजी महाराज 700 श्लोक लिहित आहेत. असे 700 श्लोक की ज्यामध्ये अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनजी महाराजांना बोध दान केलेला आहे, स्वकर्माची जाणीव करून दिलेली आहे. असे 700 श्लोक की ज्याचा आधार तुम्ही मी घेतल्याचा परिणाम, ज्याचं गायन केल्याचा परिणाम, ते आत्मसात केल्याचा परिणाम की तुमचा माझा सुद्धा उद्धार होतो. आणि स्वतंत्र 700 श्लोकांचा एक ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाला श्रीमद भगवत गीता असं म्हणतात. या गीतेचं महात्म्य वर्णन करत असताना असं सांगतात, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. गीतेचे हे दुभते वत्स करुणी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. गीतारूपी ही जी गाय आहे, ही जी माता आहे, या गीतारूपी मातेचं, गायीचं गोपालकृष्ण दूध काढत आहेत. कुणासाठी? पार्थो वत्स सुधीर भोक्ता. भगवंतांचा जो परमसखा आहे असा अर्जुन, याच्यासाठी भगवंत गीतारूपी गायीचं अमृत काढत आहेत, असं महात्म्य आहे. अशी ही श्रीमद भगवत गीता अमृततुल्य ग्रंथ आहे महाराज, उपनिषदतुल्य ग्रंथ आहे हा. या एका गीतेचा पाठ केल्याचा परिणाम, या एका गीतेला आत्मसात केल्याचा परिणाम, या एका गीतेचं श्रवण केल्याचा परिणाम आणि या एका गीतेचा आश्रय घेतल्याचा परिणाम तुम्ही मी मोक्षाचे अधिकारी होत असतो. वेदांचं सार हे या 700 श्लोकांमध्ये वेदव्यासजी महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी आणून ठेवलेलं आहे. आणि या 700 श्लोकांचं विशिष्ट संकलन केलं गेलं आणि स्वतंत्र ग्रंथ केला गीता. आणि अशा गीतेचा आश्रय तुम्ही मी अखंड घ्यायला पाहिजे अशी वेदव्यासजी महाराजांची इच्छा आहे. कशी आहे ही गीता?
त्यावेळेला ज्ञानोबराय वर्णन करताना सांगतात, श्लोकाक्षर द्राक्ष कथा मांडव झाली आहे गीता, की संसार पथश्रांता विसावया. दृष्टांत दान केला. ज्याप्रमाणे उन्हाळ्याचे दिवस आहेत, सूर्य आकाशामध्ये तप्त झालेला आहे, सारी भूमी तापलेली आहे, आणि अशा अवस्थेमध्ये, अशा परिस्थितीमध्ये एखादा मनुष्य हा पायी वाटचाल करतो आहे. उन्हाने थकून गेलेला आहे, चालून चालून दमलेला आहे, आणि अशा वेळेला त्या मनुष्याला एखादा द्राक्षाचा मळा दिसावा. त्या ठिकाणी तू गेला, थंडगार पाणी त्याला तिथं प्राप्त झालं. ते थंडगार पाणी त्याने प्राशन केलं, आणि ज्या वेळेला लक्ष गेलं त्यावेळेला त्या द्राक्षांच्या मांडवामध्ये द्राक्षाच्या वेलीला असे छोटे छोटे गोड द्राक्ष लागलेले आहेत, आणि त्याने ते प्राशन केले, खाऊन घेतले. ते केल्याचा परिणाम त्याला जशी संतुष्टता प्राप्त होती, त्याचा थकवा जसा दूर होतो, तसं संसार पथश्रांता विसावया. तशी ही गीतारूपी जो द्राक्षांचा मांडव आहे, तो जर का तुम्हाला मला प्राप्त झालं तर परिणाम काय होतो? या संसारामध्ये तुम्ही मी जे गेले अनेक जन्मांपासून फिरत आहोत महाराज, संसार कर्म करून करून, या एरझारा करून करून तुम्ही मी जे अनेक वर्षांपासून थकून गेलेलो आहोत, अशा आपल्या थकलेल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला, हृदयाला गीता विश्रांती दान करत असते. आणि म्हणून गीतेचा आश्रय तुम्ही मी घ्यायला पाहिजे. संसार पथश्रांता विसावया. आपल्या विश्रांतीचं स्थान आहे गीता, आणि म्हणून गीतेचा आश्रय महत्त्वाची गोष्ट आहे. पहा, आपल्या वैदिक परंपरेमध्ये 3 ग्रंथ असे आहेत ज्यांना प्रस्थानत्रयी असं म्हणतात. एक ब्रह्मसूत्र, एक उपनिषद, आणि एक गीता. उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे इतके अवघड ग्रंथ आहेत की त्यांचा जर का अर्थ कुणाला लावून घ्यायचा असेल, त्यांना जर का समजून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आचार्य लागत असतात, गुरु लागत असतात. मग पहा, विचार करा, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद अति अवघड जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये प्रस्थानत्रयी म्हणून गीतेला स्थान प्राप्त झालं. यावरून गीतेचं महात्म्य तुमच्या माझ्या लक्षात येत असेल की किती अगाध आहे गीता, की अशी गीता जी ब्रह्मसूत्राची बरोबरी करते, अशी गीता जी उपनिषदांची बरोबरी करते. आपल्या मानवाच्या वास्तवतेशी संबंध आहे गीतेचा. आपल्या मानवी जीवनाची वास्तविकता काय आहे याचं दर्शन गीता तुम्हाला मला करून देते. आणि मानवी जीवनाचा उत्कर्ष हा गीतेमुळेच साध्य होत असतो, साध्य होणार आहे. आणि म्हणून गीतेचा आश्रय आहे, म्हणून गीतेची शरणागती आहे, आणि म्हणून गीतेला आत्मसात करणं हे महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला पहा, गीतेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. ज्या वेळेला अर्जुनाला विषाद प्राप्त झाला, महाभारताचं युद्ध आता आरंभ होणार आहे. कौरव येऊन पोहोचलेले आहेत, पांडव येऊन पोहोचलेले आहेत, दोन्हीही पक्ष समोरासमोर उभे आहेत. एवढ्या वेळामध्ये अर्जुनजी महाराजांच्या रथाचं आगमन त्या ठिकाणावरती झालं, आणि अर्जुनजी महाराज भगवंतांना म्हणतात, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय्य मेच्युत. भगवंता, दोन्ही पक्षांच्या मधोमध आपला रथ तुम्ही आणून पोहोचवा. आणि दोन्ही पक्षांच्या समोर अर्जुनजी महाराज येऊन पोहोचलेले आहेत. समोर पाहतात तर समोर कौरव आहेत. असे कौरव जे अर्जुनांचे बांधव आहेत, पांडवांचे जे बांधव आहेत, भाऊ आहेत, वडिलांसमान काकाश्री आहेत. भीष्माचार्य उभे आहेत, द्रोणाचार्य उभे आहेत.
आणि अशा वेळेला अर्जुनजी महाराजांचं लक्ष गेलं आणि अर्जुनजी महाराजांच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला आणि विचार करायला लागले की कसा मी आता माझ्या परिवाराच्या विरोधामध्ये लढू. महामोह अर्जुनजी महाराजांना प्राप्त झाला आणि अर्जुनजी महाराजांची स्थिती अशी झाली, गांडीवम स्त्रौसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमति वच मे मनः. महामोह हृदयामध्ये निर्माण झाला आणि हातामध्ये असलेला गांडीव धनुष्य हातातून गळून पडला. मन भ्रमित झालं, बुद्धी भ्रमित झाली, रथावरून खाली उतरले आणि भगवंतांना म्हणतात, भगवंता सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. भगवंता माझी परिस्थिती कशी झालेली आहे पहा ना. माझ्या सर्वांगाला काटा आलेला आहे, माझ्या हाताचा थरकाप होतो आहे, माझ्या हृदयाचा थरकाप होतो आहे. माझ्याकडून हे युद्ध लढल्या जाणार नाही. आणि भगवंतांची शरणागती स्वीकारली की भगवंता आता तुम्हीच मला काहीतरी मार्गदर्शन करा. विषाद प्राप्त झाला अर्जुनजी महाराजांना आणि त्यावेळेला गोपालकृष्णांनी जे ज्ञानामृत अर्जुनजी महाराजांना दान केलं त्याचा परिणाम की अर्जुनजी महाराजांना झालेला हा विषाद हा योगामध्ये परिवर्तित झाला. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः, सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः, कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः, पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः, मोक्षसन्न्यासयोगो नाम अष्टदशोऽध्यायः. यात नवल नाही, नवल हे आहे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. म्हणजे अर्जुनाला जो विषाद प्राप्त झाला त्या विषादाला सुद्धा योगामध्ये रूपांतरित करण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल तर त्याला गीता म्हणतात. त्या गीतेमुळे अर्जुनाचा विषाद सुद्धा योग झालेला आहे. कर्म हा योग झाला, यात नवल नाही. सांख्य हा योग झाला, यात नवल नाही. संन्यास हा योग झाला, यात नवल नाही. नवल यामध्ये आहे की विषाद योग झाला. हे गीतेचं महात्म्य आहे आणि म्हणून गीता ऐकायला पाहिजे. महाभारतामधल्या पंचप्राणांपैकी एक प्राण म्हणजे गीता आहे. अशी गीता का ऐकायला पाहिजे गीता, किंवा गीतेचा आश्रय का घ्यायला पाहिजे? ज्या वेळेला वेदव्यासजी महाराज हे महाभारताची रचना करण्यासाठी विराजमान झाले, समाधी अवस्थेमध्ये वेदव्यासजी महाराज निघून गेलेले आहेत आणि जशी समाधी अवस्था वेदव्यासजी महाराजांना प्राप्त व्हायची तसं तसं वेदव्यासजी महाराजांच्या मुखामधून एक 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 श्लोक हा बाहेर पडायचा आणि ते श्लोक लिहून घेण्यासाठी वेदव्यासजी महाराज जसेच आपले डोळे उघडायचे, स्मरण झालेले श्लोक पुन्हा विसरून गेले, पुन्हा समाधीमध्ये गेले, पुन्हा श्लोकांचं स्मरण व्हायला लागलं आणि लिहिण्यासाठी ज्या वेळेला तत्पर झाले त्यावेळेला श्लोकांचं विस्मरण होऊन जायचं. म्हटले लक्षात आलं की आता माझ्या मुखामधून निघणारे श्लोक लिहून घेण्यासाठी कुणीतरी लेखक पाहिजे. मी जसा सर्वज्ञ आहे, मी जसा बुद्धिमान आहे, तसा लिहून घेणारा सुद्धा हा सर्वज्ञ आणि बुद्धीची देवता आहे, देवता असायला पाहिजे. आणि म्हणून वेदव्यासजी महाराजांनी गणराजांचं पाचारण केलं, गणराजांना आज्ञा केली, गणराजांना विनंती केली की तुम्ही माझ्या मुखामधून निघणारे श्लोक लिहून घ्या. परंतु गणराज हुशार आहेत, बुद्धीची देवता आहेत गणराज. गणराज म्हणायला लागले, मी तुमच्या मुखामधून निघालेले श्लोक लिहून घेईन, पण माझी एक अट आहे. म्हटले काय अट आहे तुमची? म्हटले वेदव्यासजी महाराज,
ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुखातून श्लोक बाहेर पडत असताना, श्लोक सांगत असताना ज्या वेळेला तुम्ही थांबताल, त्यावेळेला मी माझ्या हातामध्ये असलेली लेखणी खाली ठेवून देईल आणि मी निघून जाईल. तुम्हाला अखंड श्लोकांचं गायन करायचं आहे, ही माझी अट आहे. पण वेदव्यासजी महाराज विचार करतात की असं कसं शक्य आहे. मला काही माझं धर्म कर्म करण्यासाठी उठण्याची आवश्यकता ही पडणारच आहे. आणि मी जर का श्लोकांचं गायन करणं जर का बंद केलं तर गणराज उठून निघून जातील. परंतु वेदव्यासजी महाराज सुद्धा काही सामान्य नाहीत. वेदव्यासजी महाराजांनी सुद्धा एक अट घातली. म्हटले तुमची ही अट आहे ना, ही अट मला मान्य आहे. माझी सुद्धा गणराज एक अट आहे. म्हटले ज्या वेळेला माझ्या मुखामधून श्लोक बाहेर पडेल त्यावेळेला त्या श्लोकाचा संपूर्ण अर्थ जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही तो श्लोक लिहायचा नाही. म्हटले काही हरकत नाही. बुद्धिमान आहेत गणराज. एक एक श्लोक वेदव्यासजी महाराजांच्या मुखामधून बाहेर पडत आहेत. जसेच बाहेर पडत आहेत त्या श्लोकांचा अर्थ गणराजांच्या लक्षात येतो आहे आणि गणराज लिहून घेत आहेत. आणि ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांना उठण्याची आवश्यकता पडायची, धर्मकर्म करण्यासाठी ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांना उठण्याची आवश्यकता पडायची त्यावेळेला वेदव्यासजी महाराज गणराजांना काही कूट श्लोक सांगायचे. असे श्लोक की ज्यांचा अर्थ सहजासहजी कळणं शक्य नाही, असे रूपकात्मक श्लोक वेदव्यासजी महाराज गणराजांना सांगायचे. आणि तो कूट श्लोक श्रवण करून गणराज विचारामध्ये पडायचे. आणि तेवढ्या वेळामध्ये वेदव्यासजी महाराज आपलं कार्य करून पुन्हा आसनावरती येऊन बसायचे. असे संपूर्ण ग्रंथ तयार करत असताना 1,00,000 श्लोक लिहित असताना वेदव्यासजी महाराजांनी असे 13 कूट श्लोक गणराजांना सांगितले. म्हणजे या संपूर्ण महाभारतामध्ये 13 कूट श्लोक आहेत. आणि या 13 कूट श्लोकांपैकी 4 श्लोक हे गीतेमध्ये आहेत. म्हणजे पहा गीता किती अर्थपूर्ण आहे की ती लिहित असताना तिच्या श्लोकांचा विचार गणराजांना सुद्धा करावा लागतो. तर ती गीता तुम्हाला मला समजणं सोपी गोष्ट आहे. हे 4 श्लोक कोणते? नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयस्तत्त्वदर्शिभिः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणि मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवं मात्मानं मत्परायणः सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे 4 श्लोक, हे 4 श्लोक म्हणजे संपूर्ण गीता आहे. भगवंतांना काय सांगायचं आहे ते भगवंतांनी या 4 श्लोकांमध्येच अर्जुनजी महाराजांना सांगितलं. मग पुढे जे 696 जे श्लोक आहेत ते श्लोक या 4 श्लोकांचा विस्तार आहे. या 4 श्लोकांमध्ये भगवंतांना काय सांगायचं आहे ते भगवंतांनी विस्तार करून 696 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. पहा, ज्या गीतेमध्ये असे कूट श्लोक आहेत, अशी गीता सामान्य ग्रंथ आहे का? आणि म्हणूनच गीतेचा आश्रय तुम्हाला मला घ्यायला पाहिजे, हे एक कारण. आणि दुसरं कारण पहा, अगदी साधं कारण आहे. आपल्या ज्ञानोपरायांनी भाष्य करण्यासाठी गीतेला निवडावं, याच्यापेक्षा अधिक महात्म्य गीतेचं दुसरं काय असेल? ज्ञानोपरायांसमोर काही ग्रंथ कमी नाहीत का? एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाचा विस्तार केला, ज्याला एकनाथी भागवत आपण असं म्हणतो. मग ज्ञानोपराय श्रीमद भागवताच्या 12 स्कंदाचा विस्तार तर सहज करू शकले असते.
परंतु तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी गीतेलाच निवडलं, यावरून गीतेचं महात्म्य काही कमी नाही. गीतेचं महात्म्य हे अगाध आहे. आणि म्हणून अशी अगाध असलेली, अमोघ असलेली, वेदांचं सार जिच्यामध्ये आहे अशी गीता, की जी प्रत्यक्ष गोपालकृष्णांच्या मुखामधून बाहेर पडलेली आहे, अशा गीतेचा आश्रय तुम्ही मी सुद्धा आजीवन घ्यायचा आहे. आणि म्हणून ज्याला गीता समजून घ्यायची असेल त्याने ज्ञानेश्वरी पहावी. गीता ही ज्ञानोबारायांशिवाय दुसरं कुणीही आपल्याला चांगलं समजून सांगू शकणार नाही. आणि म्हणूनच साऱ्यांनी गीतेचा, ज्ञानेश्वरीचा आश्रय हा आपल्या जीवनामध्ये धारण करावा आणि आजीवन गीतेमध्ये सांगितलेल्या तत्वांवरती आपल्या जीवनाची वाटचाल आरंभ करावी. आणि भगवंतांना सुद्धा वेळोवेळी प्रार्थना करायची आहे की हे हरी, हे भगवंता, जे तत्वज्ञान तुम्ही गीतेमध्ये सांगितलं, जे तत्वज्ञान तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, त्याची जराशी कृपा, त्या ग्रंथाची जराशी कृपा माझ्याही पदरामध्ये पडू द्या. आणि आजीवन माझ्याकडून तुमची, धर्माची, समाजाची, साधू संतांची, सद्गुरूंची सेवा ही अखंड करत राहो, ही प्रार्थना भगवंतांच्या चरणी करू. गीतेचं महात्म्य जे काही आपण थोड्या वेळ श्रवण केलं ते अखंड आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवायचं आहे आणि आजीवन गीतेचा आश्रय तुम्हाला मला घ्यायचा आहे. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणावरती पूर्णविराम देते. तत्पूर्वी करू जरासं भगवंतांच्या नामाचं संकीर्तन. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ती मोरया सब संतन की जय. गो माता की जय. कृष्ण महाराज की जय.